नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माझी आई मराठी यूट्यूब चॅनल। आमचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर एक स्क्रिप्ट लिहून देतो, गोळ्या लिहून देतो आपल्याला। ही सकाळी घ्या, ही दुपारी घ्या, ही संध्याकाळी घ्या। ही स्क्रिप्ट म्हणजे गोळ्या नाहीत। मेडिकलला जावं लागते, ते गोळ्या आणावं लागतात, घरी आल्यावर ते गिळावं लागतात। तसं कीर्तन हे स्क्रिप्ट आहे, फक्त घरी गेल्यावर ह्याला गिळावं लागते। कीर्तनाला गिळता की नाही तुम्ही? कीर्तन जर नाही गिळलं तर काही फायदा नाही। कीर्तनाला गिळता आलं पाहिजे। ज्ञान गिळुनी गावा गोविंदीन रंक मी अनाथ आहे, ठीक आहे ना। एका झटक्यात सांगितलं महाराज, मी दीन आहे, काही नाही माझ्याकडं। सर्व असून काही नाही म्हणणं ही कृपा आहे भगवान परमात्म्याची। मी कशाचा मालक नाही। करोडो रुपये असतील तरी आपले नाहीत अशी जाणीव होणं ही कृपा आहे भगवान परमात्म्याची। 5-6 माझ्याकडे गाड्या येतात, 4 पोरं डॉक्टर येतं, पण हे सगळं माझं काही नाही याची जाणीव होणं म्हणजे भगवान परमात्म्याची कृपा, ती दीनता। दीन म्हणजे गरीब नाही, तर आहे ते माझं नाही याची जाणीव होणं म्हणजे दीनता आहे। आणि तुकाराम महाराज इथं त्या शब्दाचा वापर करतात, दीन रंक काय माझ्याकडं, माझे श्वास सुद्धा माझे नाहीत, ठीक ना। श्वासोश्वास आपले नाहीत, गॅरंटी नाही की मध्ये गेलेला श्वास बाहेर येईल। रंक आहे, गरीब आहे, मी किती गरीब आहे, माझा श्वास सुद्धा माझा नाही आणि अनाथ आहे। कोण आहे माझं इथं? पण म्हणतो ना देवाला, तुम बिन और न दूजा आस करू मैं जिसकी, ओम जय जगदीश। नुसतं म्हणतो आम्ही आरती, काका हाय, मामा हाय, पोरं आहे तर 4, असं आहे तसं, फक्त देवाला म्हणायचं दाटकुटूचं खोटं खोटं, पण भक्त खोटं खोटं म्हणत नाहीत, ठीक आहे ना। खरं खरं म्हणतात। जनाबाई खरं खरं देवाला म्हणते, माय बाप बंधू भगिनी तुमा सखा चक्रपाणी, माय बाप बंधू भगिनी सखा चक्रपाणी, सर्वस्व तू आहेस देवा। आणि भगवान परमात्म्या सोबत जर असं कनेक्ट आपलं संबंध झाले महाराज, कशामुळे तर मी अनाथ आहे, तुमच्याशिवाय मला कोणी नाही। परमात्म्याने विचारलं, महादेवाने विचारलं, तुकाराम बघा, तुकाराम महाराजांना भामरा माळावर दत्तप्रभूने भेट दिली होती, भगवान शंकर परमात्म्याने भेट दिली होती, आदिदेवांनी भेट दिली होती। प्रत्येक देवाने तुकाराम महाराजांना विचारलं की ठीक आहे, नेमकं तुमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं? तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात, कृपा कराल ते थोडी, 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 कृपा कराल
कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी. मागत असताना माणसाची सवय की थोडं पाहिजे है ना, जास्त मागत नाही आपण देवाला. व्यवहारात सुद्धा एखाद्या घरी काही मागायचं असेल थोडं, काय म्हणतो पहिला शब्द काय असते आपला, थोडं. थोडी पेन द्या म्हणतो. थोडी कशी द्यायची, तोडून द्यायची का, थोडी पेन द्या, थोडी गाडी द्या. थोडी गाडी म्हणजे काय तर सवय व्यवहारामध्ये थोडं म्हणायचं. मागत असताना पहिला शब्द थोडी. माणसाचा स्वभावच देवाला माहित आहे. देव माणसाने जरी देवाला ओळखलं नाही तरी देव माणसाला ओळखतो. अजून सुद्धा कलियुगामध्ये प्रकृतीमध्ये सगळे पशु पक्षी सगळे मर्यादेमध्ये आहेत. बघा, भगवान रामप्रभूचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम, आणि भगवान शंकर परमात्म्याचं आराध्य दैवत आहे रामप्रभू. 24 तास कैलास पर्वतावर बसून भगवान रामप्रभूचं चिंतन करतात. आराध्य दैवत आहे भगवान परमात्म्याचं. ठीक आहे, मर्यादा नाव आहे समोर देवाच्या. जेवढे मोठे लोक असतात ना ते मर्यादेमध्ये असतात. कितीही मोठे असो, लिमिटेड कंपनी सुद्धा, एखादी कंपनी मोठी असेल तर त्याच्या समोर नाव असते लिमिटेड, मर्यादित. पशु पक्षी मर्यादेमध्ये येतं, वारं मर्यादेमध्ये, समुद्र मर्यादेमध्ये, सूर्य मर्यादेमध्ये की नाही. सूर्य मर्यादेमध्ये आहे. 1 इंच जर सूर्य खाली आला तर आपण थंडीनं मरून जाऊ सगळेजण एकाच दिवसात, अर्ध्या घंट्यात. 1 इंच जर वर गेला तर थंडीनं मरून जाऊन, 1 इंच खाली आला तर आपण करपून जाऊ, असं भाकर भाजल्यासारखी. पण तो मर्यादेमध्ये, फक्त मर्यादा सोडली माणसाने, आणि हे देवाला माहित होतं. पण तुकाराम महाराज त्या गटातले नव्हते, हे की नाही. कारण अगोदर स्पष्टीकरण केलं की मी दीन आहे, मी अनाथ आहे. आणि हे बोलत असताना भाव परमात्म्यापर्यंत जात असतो. जसं की आई आणि लेकरू असते ना, 3 महिन्याचं लेकरू आईला बोलते ना आई लेकराला बोलते, दोघांनाच कळते फक्त. हो, बरं, पोट दुखायला तुझं, घरातल्या एकालाही कळणार नाही, त्या पोराच्या बापालाही कळत नाही, पण आईला नेमकं कळते, त्या लेकराला बी कळते. ते लेकरू बी नाक फुगू फुगू बोलते आईला. मग आईनं जर समजा त्याला काम करत असताना पाळण्यात टाकलं तर आई काम करते, घरामध्ये स्वयंपाक करते, जे काही काम करत असेल. अर्ध्या तासाने ते लेकरू उठलं तर आई जिथं काम करायली, समजा स्वयंपाक करायला, तिथून आवाज देते, हो बाळा आले आले. म्हणजे की ते लेकरू शांत होते. 10-15 मिनिट वाट पाहते. ते 3 महिन्याचं लेकरू, ती आईचा आवाज त्याला कळतो, त्याचा आवाज आईला कळतो, बस विषय संपला. तसा भक्ताचा आवाज देवाला कळतो, देवाचा आवाज भक्ताला कळतो, विषय संपला. पुन्हा 15 मिनिटांनी ते आवाज काढते. यावेळेस आई 2दा म्हणते, आले आले. पहिले 1दा म्हणते, नंतर 2दा म्हणते. पुन्हा 15 मिनिट काम करते. 3ऱ्या वेळेस लेकरू आवाज काढते. आई 4दा 5दा म्हणते, आले 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 आले. ते त्याला वाटते आता आले नाही गेले नाही, आता थांबायचं नाही. आणि आईला बी कळते आता मी किती जरी आले आले म्हणले तरी लेकरू थांबत नाही. त्याच्या आवाजावरून आईला कळते की आता माझं लेकरू थांबत नाही. तसं परमात्म्याला कळते. आपले जे शब्द आहेत, शब्द हा बहुसार उपकाराची राशी, मनोनी चालविला मागे त्याशी. ज्ञानवराय म्हणतात, बिंब तरी बिचिके वडे परिप्रकाशासी त्रैलोक्य थौकडे. सूर्य एवढा एवढा आहे, पण त्याचा प्रकाश जसा जगामध्ये, तसा शब्द जरी एवढसा असला तर त्या शब्दाचा गर्भित अर्थ भगवान परमात्म्यापर्यंत जात असतो. देवापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. ती कोमलता, ती दीनता, ठीक आहे, आणि ती भाव भगवान परमात्म्यापर्यंत गेला पाहिजे. आई झाल्याशिवाय आई कळत नाही. किती जरी आपण आईचं वर्णन केलं, आई माझी प्रेमाचा सागर आहे, ठीक आहे. आई नाही कळणार. आई कधी कळल? स्वतः आई झाल्यावर आई कळल. स्वतः बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही, आणि स्वतः संत झाल्याशिवाय संत कळत नाही. विठ्ठल टाळी. हा विठ्ठल
तपस्थिती तुकाराम महाराजांची. नाम काय करत नाही महाराज, मृत्यूला सुद्धा टाळतो. आज महाशिवरात्री आणि भगवान शंकर परमात्म्याचा श्रेष्ठ मंत्र महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबकम यजामहे. हा मंत्र कोण तयार केला माहितीये? तुम्ही केला. मंत्र कोण तयार केला? महामृत्युंजय मंत्र कोणी केला? मार्कंडेय ऋषीने केला. याचे जनक कोण आहेत? मार्कंडेय ऋषी. मार्कंडेय ऋषीचे आई वडील बी संत होते, ऋषी होते. संतती नव्हती म्हणून भगवान शंकर परमात्म्याकडे श्रावण महिन्यामध्ये एक तपश्चर्या केली महिन्याची. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि मार्कंडेय ऋषीच्या वडिलांनी विचारलं की देवा मला संतती नाही, काहीतरी कृपा करा. संतती नाही आणि संतती आहे, ज्यांना संतती आहे त्यांना विचारा की तुम्ही सुखी आहेत का, आणि मग संतती मागा. असणारे बी दुःखी आहेत, नसणारे बी दुःखी आहेत महाराज. कारण एखाद्या जी गोष्ट आपल्याकडे आहे ना त्याच्याकडे मन जात नाही, जी गोष्ट आपल्याकडे नाही ना त्याच्याकडे मन जात. ज्या कलरची साडी घरी आहे ना दुसरा कलर तिकडे आपल्याला ओढत असते. भगवान शंकर परमात्म्याने सांगितलं की अज्ञान समजा साधारण जर समजा संतती पाहिजे असेल तर 100 वर्ष आयुष्य, आणि ज्ञानी मुलगा पाहिजे असेल तर 16 वर्ष आयुष्य. काय देऊ सांगा? काय द्यायचं सांगा तुम्हाला? मार्कंडेय ऋषीच्या वडिलांनी सांगितलं की मला 16 वर्षच मुलगा ज्ञानी पाहिजे. ठीक आहे. आणि मग कालांतरानं मुलगा झाला महाराज. 15 वर्ष आश्रमात शिक्षण घेतलं, ज्ञानाची प्राप्ती केली. 1 वर्ष राहिलं फक्त. 15 वर्ष ज्ञान प्राप्त करून वापस आले. आई वडील नाराज होते. आता 1 वर्ष राहिलं, काय करावं? दोघांचे चेहरे पडलेले. विचारलं मार्कंडेय ऋषीने की काय झालं तुम्हाला? सांगावं लागलं महाराज. भिवू नका तुम्ही. भीतो कोण? नाही, ज्यानं नामस्मरण केलेले. तुका म्हणे ताळा त्याची होय अवकळा. ज्याचा ताळा बरोबर नाही तो भीतो, ज्याचा हिशोब बरोबर आहे महाराज त्याला भ्यायची गरज नाही. रात्री 12 वाजता ते वही फेकते, पेन फेकते, बघ हिशोब काय आहे ते. आपल्याला हिशोब आणखीन माहित नाही आपला. परमात्मा एक एक क्षणाचा हिशोब घेणार आहे आपला. असं आहे. तुला 16 वर्ष आयुष्य भगवान शंकर परमात्म्याला मीच मागितलं होतं की ज्ञानी मुलगा द्या, तर देवाने सांगितलं होतं की 16 वर्ष आयुष्य असेल ज्ञानी मुलासाठी. ह्याच्यासाठी एवढं कशाला घाबरता म्हणे आई बाबा? चिंता करू नका. बघा, संकट आल्यानंतर जर आपण घाबरलो तर रस्ते बंद होतात, आणि संकट आल्यानंतर जर आपण धैर्य धरलं आपण तर मार्ग हजारो असतात महाराज. एकच आहे, बुद्धी फिनिश होऊन जाते घाबरलो की आपण. बुद्धी नाशात प्रणश्यती. बुद्धी काम करत नसली की माणूस आत्महत्या करत असतो. बुद्धी चालली पाहिजे. बुद्धीला कधी लॉक करायचं नाही. संकट आल्यानंतर दुसऱ्याला विचारायचं नाही, स्वतःच विचार करायचा. दुसऱ्याला विचारतो म्हणजे आपली बुद्धी काम करून झाली, आपली बुद्धी लॉक झाली महाराज. स्वतः विचार केला महाराज. आणि विद्वान होते, अनेक शास्त्राचं ज्ञान होतं. त्याचे शब्द जमा करून एक मंत्र तयार केला, महामृत्युंजय मंत्र. ठीक आहे. बघा, मंत्रामध्ये ताकद आहे. जसं की रामकृष्ण बोला, हरी नाही हो हो म्हणायचं, हा नाही. रामकृष्ण हरी तुम्ही 10 जन्म घेतले तरी देव भेटणार नाही. हा नाही हो. इथं तर प्रॉब्लेम आहे. शब्दाचा उच्चार महत्वाचा आहे. उच्चार जर आपण बरोबर केलं तर देव फार जवळ आहे. रामकृष्ण हरी. दिगंबरा दिगंबरा की दिगंबराम काय म्हणायचं? डमरूचं का दवतीचं? हा, दिग अंबरम यस्य दिगंबरम. काही लोक दिगंबरा डमरूचं म्हणतात. ओम नमः शिवाय का असेल ना, हा बी म्हणता आला पाहिजे. उच्चार बरोबर असेल तर आपले 7 चक्र फिरत असतात शरीरातले, आणि त्याची ऊर्जा तयार होते. आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार झाली की आपलं मन सात्विक होते, आणि मन सात्विक झालं की आरामशीर स्थिर होते, आणि मन स्थिर झालं की महाराज आपण आत्म्याकडे आपला प्रवास सुरू होतो. मन स्थिर केलं आणि हा मंत्र तयार केला नवीन महाराज. बघा, निर्मिती तयार केली, निर्मितीच केली महाराज. निर्मिती सुद्धा करता आलं पाहिजे. शेतकरी फार सुंदर निर्मिती करतो. पेरत असताना तो ब्रह्मदेव होतो, त्या पिकाचा सांभाळ करत असताना शेतकरी विष्णू होतो, आणि पीक काढत असताना तो भगवान शंकर परमात्मा होतो. सुंदर दृष्टांत आहे शेतकऱ्याचा. तिनेही आपल्याला जमले पाहिजे. निर्मिती जमली पाहिजे,
सांभाळता आलं पाहिजे आणि त्याचा विनाशही करता आला पाहिजे, तेही सहजतेनं जप केला महाराज. आणि यमराज आले. यमराज आल्यानंतर भगवान परमात्मा साक्षात तिथं आले. यमराज वापस गेले आणि भगवान शंकर परमात्म्याने वरदान दिले की अजूनही जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल, कोणी दवाखान्यात असेल, कोणी अधांतरी समजा मृत्यूच्या खाईमध्ये असेल आणि हा जर जप केला दिवा लावून महादेवाचा महामृत्युंजय जप, तर त्याचं आयुष्य वाढते. हे वरदान मार्कंडेय ऋषीला भगवान शंकर परमात्म्याने दिलं. नामात एवढी ताकद आहे. नामाच्या बळावर भगवान परमात्मा समोर आहेत. शास्त्राप्रमाणे पाया पडलो. बराडी म्हणजे 2 महिन्याचं लेकरू समजा आई 2-3 तास बाहेर गेली आणि घरात आल्यानंतर पळत जाते रांगत रांगत आणि आईला घट्ट पकडते. त्याचं विश्व म्हणजे आई आहे. लेकराला बाकी काहीच माहित नसते. 2 महिन्याच्या लेकराला एकमेव या जगामध्ये कोणी असेल तर तो आई आहे. तसं त्या पद्धतीचं मी आलिंगन देऊन तुम्हाला तुमच्या पायावर मी आलिंगन दिलेलं आहे. काय फक्त थोडी कृपा करा. थोडी कृपा करा म्हणल्यावर देवानं थोडंसं तोंड असं थोडंसं, जास्त नाही, थोडंसं असं छोटं केलं. छोटं केल्याबरोबर तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, ओ काय उने तुम्हा पासी, 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 काय उने तुम्हा पासी. मी तो अल्पी संतोषी, कृपा करालत थोडी, कृपा करालत थोडी. मी तो अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोष. कृपा करायला रे थोडी, कृपा करायला रे थोडी. देवानं लहान तोंड करावं असा देव नाही, पण मागणारी व्यक्ती खूप मोठी आहे ना. आणि मागणारी व्यक्ती मोठी असल्यामुळं नेमकं सांगता येत नाही की काय मागतील ते. ज्यांना मागण्याचं ज्ञान आहे अशी व्यक्ती मागत आहे. ज्यांना मागण्याचं ज्ञान नाही ते काही मागतील, संसारातल्या गोष्टी मागतील. पण तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज संसारातल्या गोष्टी मागत नाहीत. उलट तुकाराम महाराजांनी काय केलं, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य. वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला,
संसाराच्या नावे घालवणिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावानं आम्ही कधीही शून्य करू शकत नाही. उलट एकावरचे शून्य वाढवतो आपण संसारात, की नाही. पण तुकाराम महाराजांनी एकावरचे शून्य वाढवलं नाही, की नाही. ते तुकाराम महाराज होते महाराज, की नाही. आता कलियुगात देव भेटतो का? यस, आत्ताही देव भेटतो. आत्ताही देव तयार आहे. देव भेटायला तयार आहे, फक्त आपली पात्रता करायचं काम आहे. आणि आपली स्वतःची पात्रता करणे मीन्स भक्ती करणं. भक्ती करणं म्हणजे का नुसती हळद कुंकू वाहणं का? स्वतःला पात्र भगवान परमात्मा आपल्या हृदयात येण्यासाठी स्वतःला पात्र करणं म्हणजे भक्ती आहे. स्वच्छता करायची आतली सगळी आपल्या. आणि स्वच्छता झाल्याबरोबर भगवान परमात्माला निमंत्रण द्यायची गरज नाही. परमात्मा येतो. शबरीने निमंत्रण नाही दिलं होतं, परमात्मा आले होते. प्रल्हादांना निमंत्रण नाही दिलं होतं, परमात्मा आले होते. तसं आपल्याकडे देव आणि संत शोधू नका. मला संताची भेट घ्यायची बिलकुल नाही, मला देवाची भेट घ्यायची बिलकुल नाही. देव शोधल्यावर भेटत नाही, संत शोधल्यावर भेटत नाहीत. पण देव आणि संत आपल्या जवळ येतील. आपण एकच काम करायचं, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत गाईचं बैसोनी कराय कचित्त, गाईचं बैसोनी कराय कचित्त, गाईचं बैसोनी कराय कचित्त, गाईचं बैसोनी कराय कचित्त, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. साऊंड सिस्टम साठी एकदा टाळी वाजवा. 50% काम हे साऊंड वाल्याचं असते. खरंच सुंदर, कारण जे शब्द आहेत तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं मेन काम त्यांचं असतं. खूप सुंदर शब्द जर तुमच्यापर्यंत पोहोचले तरच आत जातील. बरोबर आहे, ठीक नाही? तर काय प्रमाण होतं? थाईचं बैसोनी, थाईचं. देवाला शोधू नका तुम्ही, शोधायचं नाही देवाला. देव तुमच्या जवळ येईल. थाईचं बैसून जिथं आहात तिथं नामस्मरण करा. मी नेहमी सांगतो, मी कीर्तनाला गेलो होतो परळी वैजनाथला, आणि माझी सवय आहे की कीर्तन झाल्यानंतर मग जेवण करायचं. मुंडीताई होत्या आमच्या, त्यांच्याकडे गेलो आम्ही जेवायला. मग जेवत असताना मग कीर्तन संपल्यावर त्या वहीत पाहू पाहू चपाती लाटायला, भाजी करायला. तर मी म्हणलं, ताई काय तुम्ही वहीत पाहून स्वयंपाक करता? तर त्याने सांगितलं की नाही महाराज, एक ज्ञानेश्वरीची ओळी मी वहीवर लिहिते आणि पूर्ण चपात्या लाटेपर्यंत ती ओळी वाचते. अशा मी 8,500 ओळ्या पाठ केल्या. आता तुम्ही किती पाठ केल्या सांगा, मी टाळी वाजवतो. तुम्ही स्वयंपाक करता का नाही? काय पाहता स्वयंपाक करताना? किती सोपं टाळी वाजवणं, खूप सुंदर म्हणणं. केल्याशिवाय तर काही नाही की नाही. स्वयंपाक केल्यावरच जेवायला भेटते हे तुम्हाला माहिती आहे. तसं भक्ती केल्यावरच परमात्मा भेटणार. नुसतं पाया पडून, बेलफूल वाहून, हळद कुंकू वाहून याच्यानं नाही देव भेटत. प्रॅक्टिकल आणि थिअरी आलं पाहिजे. एखाद्याला प्रॅक्टिकल येते पण थिअरी येत नाही, एखाद्याला थिअरी येते पण प्रॅक्टिकल, दोन्ही आलं पाहिजे महाराज. आणि संतांनी दोन्ही केलं म्हणून त्यांच्या देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे
पाहत स्वयंपाक करता? तुम्हाला विसरलं वाटलं का मी? सांगा तुम्ही काय पाहत पाहत स्वयंपाक करता? हो, टीव्ही वाकडा ठेवता असा? आणि स्वयंपाक करेपर्यंत मी सांगतो तुम्ही 10,000 जप होते. भाजी, चपाती, भात, वरण हे सगळं स्वयंपाक होईपर्यंत. आणि असं नामस्मरण करून केलेला स्वयंपाक हा प्रसाद असतो रोज. फक्त काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद नसते, आपण रोज त्याला प्रसादाचं स्वरूप देऊ शकतो. आणि आज महाशिवरात्री, संकल्प फक्त एका वर्षाचा करायचे की या महाशिवरात्रीपासून ते पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत मी असं नामस्मरण करत करत स्वयंपाक करेन. भले तुम्ही ओया पाठ करू नका, ज्ञानेश्वरीच्या ओया पाठ करू नका, गाथा पाठ करू नका, पण नामस्मरण करत करत केलेला स्वयंपाक हा प्रसाद असतो. आणि असा स्वयंपाक जर आपल्या घरातल्या लोकांनी खाल्ला ना महाराज, तर सगळे लोक सात्विक होतील. देवाला पाया पडायची गरज नाही. देवा माझ्या घरी या माणसाला देवाबद्दलची आवड निर्माण होऊ दे. आपल्या हातात आहे सगळं, ठीक आहे. झाडत असताना फक्त भाव ठेवायचा, घर झाडताना भाव ठेवायचा की परमात्मा येणार आहे, ठेवायचा भाव. कामामध्ये काम, पाहिजे आपण. आज महाशिवरात्री, आज जर तुम्ही संकल्प केला ना तर हा पूर्ण जाता असतो. तुकाराम महाराज म्हणतात, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, गेलांतरीचा मळ, गेलांतरीचा मळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, नामस्मरण केल्यामुळं अंतकरणातला असलेला मोळ जातो. आणि अंतकरणातला मोळ गेल्यानंतर तुकाराम महाराज जे मागतात, थांबा थोडं थांबा, मला बोलू द्या वाक्य करून. अंतकरणातला मोळ गेल्यानंतर मग शेवटच्या चरणात जे तुकाराम महाराज मागतात ना, ते कोणी मागू शकत नाही. अंतकरणातला मळ अगोदर गेला पाहिजे. आणि अंतकरणातला मळ कशामुळे जाते? नामस्मरणामुळे. नामस्मरण कधी केलं पाहिजे? पर्व काळावर. आज काय आहे? पर्व काळ आहे, महाशिवरात्री. आज झोपायचं नाही तर रात्रभर नामस्मरण करायचं. हा पर्व काळ आपल्याला साधायचा. तुकाराम महाराजांनी अशी पर्व काळ साधले, त्यांनीच सांगितलं साधला हा पर्व काळ. त्याच्यामुळे भगवान परमात्म्याला मागणी मागतात शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा,
चरणामध्ये काय मागायचं ते सांगितलं नाही तुकाराम महाराजांनी. बघा उशीर लावला. काय मागणी आहे ती लवकर देवाला नाही सांगितली की नाही. असं का केलं आपण बघू. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई ज्या अर्थी 3 चरणामध्ये फक्त मागणी केली आणि शेवटच्या चरणामध्ये मागितलं. महाराज तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठव. प्रेमच नाही राहिलं महाराज. सगळं आमच्याकडे एसी आहे, गाड्या आहेत, सुना नातू पण तू काय राहिलं नाही. प्रेम नाही राहिलं सगळीकडे जगामध्येच. आणि आपल्यामध्ये प्रेम नसल्यामुळं परमात्म्याविषयीचे प्रेम नाही आपल्यामध्ये. आणि प्रेम नसेल तर परमात्मा काय नाही. ठीक आहे. देवाला तुम्ही 1,00,000 रुपये दिले काय, पण प्रेमानं देणं महत्वाचं. बघा प्रसाद देणाराही आनंदी पाहिजे आणि घेणाराही आनंदी पाहिजे. नाराज व्यक्तीनं जर प्रसाद दिला तर तो प्रसाद होत नाही महाराज. आनंदानं दिला पाहिजे. तू शोनी मज द्यावे, आनंदानं द्या. आहे आपल्या गुरुला मागतात की आनंदानं द्या. तसा देणाराही आनंदी पाहिजे आणि घेणाराही आनंदी पाहिजे महाराज. देणारा तर परमात्मा आहे आनंदी आणि घेणारे सुद्धा तुकाराम महाराज आनंदी आहेत. काय नाही महाराज, फक्त प्रेम नाही. आणि भगवान परमात्म्यावर प्रेम करता आलं की जगामध्ये सगळ्यावर प्रेम करू शकतो. सध्या आपण आईवर प्रेम करतो, बायकोवर प्रेम करतो, आपल्या कुटुंबावर प्रेम करतो. लिमिटेड आहे. ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्यामध्ये होते त्या दिवशी आपण या जगावर विश्वावर प्रेम करायचं शिकतो. आणि म्हणूनच ज्ञानोबारायाला विश्व माऊली म्हणतो आपण. तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतो का, कारण त्यांनी जगावर प्रेम केलं महाराज. आणि हीच गोष्ट आपण आज महाशिवरात्रीच्या दिवशी नगरेश्वराकडे मागायची की आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम जागृत होऊ दे, है की नाही. ज्ञानेश्वर माऊली प्राणराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली